सिंदेवाही गुंजेवाही शेतात काम करत असताना शेतकरी महिला वाघाच्या हल्ल्यात ठार। चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही गावात शनिवारी 13 डिसेंबर रोजी वाघाच्या भयानक हल्ल्यात शेतकरी महिला छाया अरुण राऊत वय वर्ष 49 यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। सकाळी धान आणि तुरीची पाहणी करण्यासाठी शेतात गेलेल्या छायाचा संध्याकाळपर्यंत परत घरी न आल्याने कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी त्यांचा शोध घेतला। सायंकाळी 7:30च्या सुमारास शेताला लागून असलेल्या नाल्याजवळ त्यांचा मृतदेह आढळला। प्राथमिक तपासात वाघाच्या हल्ल्याचे स्पष्ट संकेत मिळाले। मृतदेहाची अवस्था अत्यंत विदारक होती। हात शरीरापासून तुटलेले आणि वेगळ्या ठिकाणी पडलेले होते, तसेच मान मोडलेली आढळली। शनिवारी मृतदेह रुग्णालयात आणण्यात आला, मात्र उशीर झाल्यामुळे पोस्टमार्टम रविवारी करण्यात आला। वनपरिक्षेत्र अधिकारी अंजली बोरावार यांनी तातडीने 25,000 रुपये रोख मदत देत मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला। पोस्टमार्टम नंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी गुंजेवाही येथे नेण्यात आला। या घटनेमुळे गुंजेवाही गावात भीतीचे वातावरण पसरले असून गावकऱ्यांनी वाढत्या वाघाच्या वावरावर तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास सिंदेवाही पोलीस करत आहे। लोक 9 न्यूज रोशन खानकुरे। कोण आणि घटना कशी घडली ते थोडक्यामध्ये सांगा। सर, हे सकाळी दंडावरती कमी जास्त 10-10:30 वाजताच्या दरम्यान जात होते आणि नित्यनेम आमचा आमचा हंगाम चालू आहे तिथं होता, तुरीचे हे वगैरे, तर ते पाहासाठी जात होती। जाऊन ते 3-3:30 वाजता वापस येत होती। तर हे 3:30 वाजताची गोष्ट आहे आणि ते एका चांगल्या माणसाचा फोन आला होता पायपायसाठी कोरोटीवारचं। तर त्यांना म्हटले का मी माझ्या घरच्या लोकांना विचारल्याशिवाय मी तुम्हाला पाईप देत नाही। 1:30 वाजताची गोष्ट आहे, हे आहे फोनची। आणि त्याच्यानंतर माझ्या बाजूलाही माणसं आहेत, पण या तुरीच्या झाडामुळे त्याला दिसली नाही। हे अच्छा, तुमची कोण? माझी पत्नी। अच्छा, तुमचं नाव? अरुण किसनराव।